बापा 7:30 वाजले ना. 8 वाजता इले स्कूलले जा लागते. काय करा ह्या पोरीचं काही समजत नाही बापा. आता पाणी पडून राहिलं तर अधिक अधिक झोपते. सकाळची शाळा असली का हेच मोठा रोणार आहे ह्या पोरीचा. नाही तर तशी आठवत नाही बरं, पण सकाळून शाळा असली का मोठी आठवते. आता एवढ्या दिवस घरी होती तर तिने अशीच आदत पडली झोपायची. आता झोपते थंडी लागते त्याच्यापेक्षा झोपते. बहिणी उठ ना मा, लय वेळ झाला ना. मी टिफिन नाही केला तर तू उठायचीच आहे बाळा. उठ ना. काय बे मी नाही उठत, मला झोपू दे. झोपासाठी शाळा पाडतं काय? उठ ना मा, उठ ना. सारे जण शाळेत जाते, काही मैत्रिणी गेल्या ना शाळेत. तू जा, चल लवकर. मग शाळेत शिकवलेलं पडते मा. मग येत नाही मागं राहायचं तू. चल उठ लवकर. नाही अधिक 5 मिनिट झोपू दे. मग जातो. पहा बापा 5 मिनिट करून 7 वाजतापासून उठून राहिली. माझ्या डब्बा झाला करून. तू उठली नाही अधिक काही. आता उडू का धरून? उठ लवकर उठ. मी अशी करतो का तू अशी करतो? तुला रोजच करून राहिली अशी तू. 2 दिवस झाले शाळा लागली पण अशीच नाटकं करून राहिली. म्हणजे मग ते म्हणणं का रोजच नाही झोपू देऊ का तुले? पहिलेच तर ते गणित कच्चं आहे आणि त्याच्यात तुला लवकर समजत नाही. अधिक जर स्कूलमध्ये गेली तर अधिक ते तुझ्या लक्षात नाही येत तुले. म्हणतो जाय बाई. उठ मा. डोळे उघड मा. उघडले. चल. उठाले नाही पाहिजे तो उठून बसते. बार तो 6:30 वाजतापासून उठला. त्याला शाळेत नाही जा लागत, तो उठून बसते. आणि तू शाळेत जा लागत झोपली राहत. समजतच नाही बाप्पा लेकरायचे. त्याला वाटते तो झोपला पाहिजे, तो झोपत नाही. तो का उद्याले सकाळीच उठते. शेवटी आजीपाशी द्यायला लागते त्या टिफिन करायच्या वेळेस. चल ना काही न चल. तिघे झालं बाप्पा. सकाळी संध्याकाळी निसता गणना करून ठेवते लेकरं. जर सकाळी उठलं का झाडणं थेचते काम आहे बाप्पा. सकाळी उठलं झाडणं, पाणी शिपणं, रोज थेचते. जीवारी ते सारं काम करणं. जाऊ तर झाली भेटत नाही. या माणसाचे न राहा लागते घरी. बाप्पा मी एवढं तर रोज पाहून राहिली. कमलच टाकते पाणी की नाही. झाड कमलच करून टाकते. हे कुठं गेली नाही ती? काऊन काय मिळत? विचारच लावून दिला काय तर हुशारीनं. मोठे हुशार बाबा बाई आहे ते. विचारूनच पाहतो तिले काय झालं तर. कमल झालं का पाणी गिनी शिपून? झाड नाही झालं वाटते. हो ना ताई, झालं ना. आताच झालं. पाणी शिपून घेतलं आणि झाडूनही घेतलं. आता फक्त रांगोळी काढायची राहिली. तुम्ही आताच उठल्या वाटते. हो मी तर आताच उठली. हो माय वेळच झाला उठाले. आता काय मागरी का लेकरं आहे का बाय आहे शाळेत जाणार आहे. नाही तर लवकर उठा लागे. झोप लागली. आज काही कामाला जायचं नव्हतं म्हणून काही उठली नाही मी. बाबा आज कोण तुम्हाला कामाला नाही जायला लागत हो ताई? तो काल लय पाणी आलं त्याच्यामुळे काही काम नाही चालत. आज पायच फसते म्हणते वावराईत. मग काही काम नाही आहे. मग आहे आजच्या दिवस घरी. का कोमल एक गोष्ट विचारू काय? ती जाऊन नाही टाकत हो पाणी? रोज तूच पाणी टाकतस, तूच साळतं आणि तूच रांगोळी टाकतं. कोण हो? एकटीच खाली कामं करतो रोज. वाटले आहे ना तुमचे कामं तरी तर? हो ताई रोजची कामं वाटले आहे. पण कसं आपली नेहा आहे ना, नेहा आता शाळेत जाऊन राहिली एवढ्यात. तर मग ताईले सकाळीच उठायला लागते. ताईले तिचा टिफिन करा लागते म्हणून वेळ होते. मग शेवटी मग काय हात ते लागलं काम मी करून घेतो. आणि केलं तर काय होते. आता का मी काय मला काही करायला लागत. मी चहा घे मांडून देतो. मग आता चहा आणि मग पोहे घे त्या करते. काही अधिक आता कोणतं ना कोणतं काम तर करावंच लागन. आपल्याला समजते ना त्याला सकाळी उठल्याबरोबर पहिले पुरीचा टिफिन करावं लागते म्हणून. मग आपण काय तिची द्यायची वाट पाहत बसा पाणी टाकायची. असं आहे का बाप्पा? असं आहे. माई जाऊ होती एकत्र तवा नाही बाप्पा. तुझ्यासारखं नाही समजून घेतलं तिनं कधी मले. माय लेकरं जाय मला टिफिन करून द्यायला लागे माय. पण कधी नाही करे तू मोठी समजूतदारपणानं. नाही तर कोणी कोणाचं काम नाही करतो बाई. आखलेले कामं करते मोकळे होते बाप्पा. जाऊ असली तरी रूप दाखवते. पण तू सगळ्यापेक्षा अलग आहे हो बाई. काही म्हण कोमल. त्याची पोरगी का माई पोरगी सारखेच आहे ना. आपल्याला समजून नाही घ्यायला लागन तर काय. काही दिवसानं मायले करू राहील. त्याला टिफिन करून द्यायला लागन. मग त्या टाकत जाईन पाणी. आपण एकमेकीचं काम केलं तर तवाच होईल ना. जर म्हटलं तर ठेस करण असं धरून बसलं तर मग कसं समजून घेतले ना चालत असते सगळ्या गोष्टी. हो त्या घेतलं बाई समजून. माई जाऊ नाही घेत बाबा समजून अशी. शेवटी भांडण करू अलग निघाली ते. ते एवढ्या आराम पहिली अशा गोष्टी करायला पुरत नसते. चला मग मी जातो. चहा घे प्या तुम्ही. मी चहा घे पितो आता. चला. तू रोज रनिंगला जात असते का? हो मी तर जाते बा. मला तूही दिसते पण मी म्हटलं बा कसं विचारावं कसं नाही. आता पण तू 2-4 दिवस झाले जाते त्यांना दिस. मग मी तुझ्याशी बोलली आणि विचारलं म्हणजे आपल्याला सोबत होते. मग मी तुला कॉल करत जाईल आणि तूही मला कॉल करत जायच्या वेळेला. तू मलाही सोबत पाहिजे. काका वगैरे राहतात आणि पोलीस भरतीसाठी रनिंग करणारे स्टुडंटही राहतात. आता तर स्कूल सुरू झालं तर आता काही जणांची आई लहान मुलं खूप जण येणं जाणं करतात. तसं पण सोबत पाहिजे म्हणा कोणी ना कोणी. हो हे काकाच राहतातच म्हणा. आधी त्यांच्यासोबत 2-3 राहते. मग त्यांच्या मागे मी पण रनिंग फिरते पण मी त्यांच्याच आधारे येते. मग त्या काकू येत होते ना तुझ्यासोबत. त्यांचं काय झालं ग?
सगळं त्यांनी बारीक व्हायसाठी ते औषध घेतलं आणि जागेवरच बसावं लागलं. आणि काही पण औषध घ्यायला परवडत नाही. मला म्हणत होते घ्या घ्या घे घे करू, पण त्याचा इफेक्ट होतो ना मग शरीरावर. बाई असं काही घ्यायला पुरत नाही. आपलं व्यायामानं झालं कमी. आणि काही काही जण जेवणही सोडून देते. असं नाही जेवण सोडून दिलं म्हणजेच काही बारीक होतं म्हणून. जेवढं लागतं आपल्या शरीराला तेवढं तर जेवाच लागते. पण त्याचा काही डाईट्स वगैरे राहते ते फॉलो केलं तर होते. काही काही जण सप्प जेवण सोडतात. सकाळचं जेवत नाही, रात्रीच जेवतात फक्त. काही लवकर लवकर वेळ होऊन राहिला स्कूलला. हो चाल ना, आता मी चालू नसतं राहिली बेटा. लय दिवसांनी दिसल्या काहून? माहित नाही का आता शाळेला सुट्ट्या होत्या आतापर्यंत. आता झालं स्कूल सुरू यायचं तर मग आता आणून द्यावंच लागतं ना हिला. काही गोष्टी म्हणतर का येताना बोल जात चला. बापरे वहिनी किती दिवसांना दिसल्या हो तुम्ही. हो आता शाळेत जायचंच नव्हतं तर मग कसं दिसणार आहे. आता हिचे स्कूल सुरू झालं त्याच्यामुळे आता जावंच लागते. आता दिसणारच आहे मी तुम्हाला रोज. तुम्ही रोजच येता वाटते. सुरूच राहते बा, मध्ये बंदच पडते मग त्याच्यानंतर अधिक सुरू होते. आता अधिक सुरू केलं आम्ही फिरणं. थोडंसं अधिक वाजून वाढलं ना माझं, म्हणून मग सुरू करून दिलं ना. तसंच आहे, कोणी असलं तर सोबत बरं राहते, नाही तर मग बंदच करावं लागते. आणि त्या ताईने दिसत तुमच्या सोबतच्या. जी तब्येत बिघडली ना म्हणूनच तर माझं बंद पडलं होतं. अच्छा हिच्या स्कूलला वेळ होऊन राहिला. मी तिकडून येताना बोलते झालंच. आता मी स्कूलमध्ये पोहोचून देते, तुम्ही थांबताच ना तोपर्यंत. मग सांगशील मला काय झालं त्यांना.